हॅलो फ्रेंड्स, आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। आणि ही कारल्याची भाजी जर तुम्ही माझ्या काही टिप्स आणि ट्रिक वापरून जर बनवली तर 100% गॅरंटी ही अजिबात कडू होणार नाही आणि तुमची मुलं आणि घरातील अगदी बोटं चाटून ही भाजी खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते। या कारल्याच्या भाजीमध्ये काही असे करवट गुणधर्म असतात ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात। लहान मुलांमध्ये जो कफदोष होतो तो कमी करण्यासाठी ही भाजी मदत करते, रक्त शुद्ध करण्यासाठी ही भाजी मदत करते किंवा जे डायबिटिक पेशंट असतील त्यांना देखील ही भाजी दिली तर त्यांचा डायबिटीज देखील कमी होतो। त्यामुळे ही अशी उपयुक्त भाजी कशी करायची ती आता आपण बघून घेणार आहोत। कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 6 ते 7 अशी छोटी कारली घेतली आहेत। इथे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं की कारल्याची भाजी जर बनवायची असेल तर आपल्याला कोवळीच कारली घ्यायची। जास्त मोठी आणि कडक कारली जर घेतली तर त्याच्या आतल्या ज्या बिया असतात त्या देखील कडक असतात आणि ते मूळ कारण आहे बिया कडक असल्यामुळे कारल्याची भाजी ही कडू बनते। त्यामुळे कारली ही कोवळीच घ्यायची। त्यानंतर सगळ्यात प्रथम आपण कारल्याचं पुढचं आणि मागचं देठ आहे ते आपण एका सुरीच्या साहाय्याने कापून घ्यायचं आहे। आणि नंतर हे देठ कापून झाल्यानंतर आपण ह्या कारल्यांचे स्लाइस पाडून घेणार आहोत। त्यामुळे मी आता स्लाइस करण्यासाठी एक बाउल घेते आहे आणि एका स्लायसरच्या मदतीने आपण याचे पातळ असे स्लाइस पाडून घेणार आहोत। याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, या स्लायसरने जर आपण स्लाइस पाडले तर ह्याच्यातल्या ज्या बिया असतात ना त्या अलगद बाहेर पडतात आणि ह्या बिया नाही काढल्या तरी देखील चालतात, कारण आपली कारली आधीच कोवळी आहेत। त्यामुळे ते जास्त कडू लागण्याचं कारणच नाहीये। जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशा बिया थोड्या तुम्ही काढून घेतल्या तरी देखील चालू शकतं। मी इथे सगळी कारली कापून घेतलेली आहेत बघा आणि ह्यामधल्या बिया देखील निघालेल्या आहेत आणि जर नसतील निघाल्या तर थोड्याशा आपण हाताच्या मदतीने अशा काढून टाकू शकतो आणि नाही काढल्या तरी देखील चालू शकतं, कारण आपली कारली आधीच कोवळी आहे। त्यामुळे ह्या बिया जास्त करवट नाही लागणार। आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहोत बघा। असं कारल्यांवर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद टाकून घेणार आहोत। हळदी अशी सगळीकडे पसरून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे अर्धा लिंबू। हा लिंबू पिळून घेणार आहे मी यामध्ये। त्यामुळे काय होतं माहिती का, मीठ, हळद आणि लिंबू हा जर कारल्यांना थोडा उशीर चोळून ठेवला तर ह्यामधील करवटपणा थोडा कमी होतो। ही टिप्स नक्की लक्षात ठेवा। कारली करायच्या अगोदर कारल्यांना एक 5 ते 10 मिनिटं हळद, मीठ आणि लिंबू चोळून ठेवायचा। त्यामुळे कारल्यामधला करवटपणा हा थोडा कमी होतो आणि भाजी खायला देखील तितकी सुंदर लागते। आता हे सगळं मी कारलेला चोळून घेतलं आहे। आता ही कारली आपण एक 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। आपली कारली 10 मिनिटं अशी हळद, मीठ आणि लिंबूमध्ये मुरून झालेली आहेत। तुम्ही बघू शकता इथे त्यांना थोडासा सॉफ्टनेस पण आलेला आहे। आता ह्या स्टेजला काय करायचं माहिती आहे का, ही कारली आपण दोन्ही हातांच्या मध्ये धरून पिळून काढणार आहोत। ह्याच्यातलं पाणी आपण पिळून काढणार आहोत आणि हे निघालेलं पाणी टाकून नाही द्यायचं। हा ज्यूस म्हणून ह्या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता। तुम्ही बघू शकता इथे किती पाणी निघते बघा। हे करवट पाणी आता आपण हे बाजूला काढणार आहोत आणि अशी कारली सुकी करून घ्यायची आहेत आपल्याला। अशीच आपण स्टेप बाय स्टेप सगळी कारली पिळून घेणार आहोत। त्यामुळे कारल्याचा करवटपणा थोडा कमी होतो। तुम्ही बघू शकता इथे किती पाणी निघतंय बघा। हे कशामुळे निघते माहिती आहे का, आपण हळद, मीठ आणि लिंबू लावलं होतं ना, त्यामुळे ही कारली आता सॉफ्ट झालेली आहे। असं कारली पिळून सगळं पाणी काढून घ्यायचंय। आता तुम्ही बघू शकता एवढं कारल्याचं हे करवट पाणी आपण काढलेलं आहे आणि आपली कारली सुकी करून घेतलेली आहे। आता ही कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघून घेऊया। कारल्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घ्या। इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बघा। त्यानंतर मी इथे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या ठेचून घेतलेल्या आहेत मी। इथे थोडंसं जिरं घेतलं आहे, आवडीनुसार कोथिंबीर आणि थोडी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। आणि साईडला मी आता इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे बघा। आता तेल चांगलं गरम झालंय, त्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत। जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे लसणाच्या पाकळ्या। लसूण थोडं जास्त वापरा, त्यामुळे स्वाद चांगला येतो भाजीला। लसूण चांगलं लालसर तेलामध्ये भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि हा कढीपत्ता देखील तेलामध्ये छान असा तडतडून द्यायचा। कढीपत्ता तडतडल्यानंतर ह्यामध्ये आपण 1 वाटी जो कांदा घेतला होता तो कांदा आपण टाकून घेणार आहोत बघा। आणि इथे कांदा भाजीला जास्त वापरायचा, त्यामुळे भाजी छान लागते, एकदम चमचमीत होते।
हा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये छान असा लाल रंगाचा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. ह्या ट्रिकनी जर तुम्ही भाजी बनवली तर नक्की सांगते सगळेजण आवडीने खातील. खूप छान होते ही कारल्याची भाजी, नक्की करून बघा तुम्ही. असा सगळा कांदा आपण तेलामध्ये छान लाल रंगाचा होईपर्यंत परतवून घेणार आहोत बघा. आता आपला कांदा छान खरपूस असा तेलामध्ये तळून झालेला आहे. या स्टेजला आपण जो अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो टाकून घेणार आहोत. आणि हा टोमॅटो देखील तेलामध्ये मऊसूद होईपर्यंत आपण असंच परतवून घेणार आहोत. खरी भाजीची हीच मजा असते की तेलामध्ये जे आपण जिन्नस टाकतो ते छान असे परतून घ्यायचे. त्यामुळे प्रत्येक भाजी ही अशी चमचमीत आणि एकदम सुंदर लागते खायला. तुम्ही बघू शकता इथे मी टोमॅटो देखील व्यवस्थित तेलामध्ये आता परतून घेते आहे आणि थोडं याला मऊ आपण होऊन द्यायचं आहे. आपला टोमॅटो देखील छान असा तेलामध्ये परतवून झालेला आहे बघा. तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला उचलून दाखवते. छान असा मऊसूद झालेला आहे, एकजीव झालेला आहे तो. आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे टाकून घेणार आहोत ते म्हणजे मीठ. मिठाचे प्रमाण कमीच टाका, कारण मगाशी जेव्हा आपण कारले कापले होते तेव्हा त्यांना मीठ सोडून घेतलं होतं. त्यानंतर इथे टाकून घेणार आहे 1 छोटा चमचा हळद. त्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे मी 2 चमचे लाल तिखट. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. हा माझा घरगुती मसाला आहे. हा टाकून घेतल्यानंतर हे मसाले देखील आपण तेलामध्ये असेच परतवून घेणार आहोत. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा. या फोडणीचा खूप छान खमंग वास सुटला आहे माझ्या रूममध्ये. खूप सुंदर स्मेल येते बघा. छान अशी मस्त खमंग फोडणी अशी परतवून घ्यायची. तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा आपण परतवून घेणार आहोत बघा. तुम्ही बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसतंय बघा आणि खायला खूपच सुंदर लागते. आता हे मसाले 1-2-3 मिनिटं आपण असे वाफवून देणार आहोत झाकण ठेवून. तुम्ही ते बघू शकता आपल्या मसाल्यांनी देखील तेल सोडलेलं आहे बघा. किती छान दिसतंय बघा. ते मसाले छान तेलामध्ये परतले आहेत. पुन्हा आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे कांदा, टोमॅटो आणि जे मसाले टाकले होते ते एकजीव करून घेणार आहोत बघा. खूप सुंदर दिसते बघा. आत्ताच हे मसाले एवढे छान दिसतात आणि भाजी झाल्यावर तर खूप छान लागते. आता ह्या स्टेजला आपण जी कारली मगाशी सुकी करून घेतली होती, जी पिळून घेतली होती, ती कारली आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा. आणि ती देखील ह्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. पातळ कारली कापल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ती कडू देखील लागत नाही आणि कोवळी कारली असल्यामुळे त्यांचा करवटपणा कमीच असतो. त्यामुळे ही खायलाही सुंदर लागतात. हे बघा अशीच एकजीव आपण करून घ्यायची आहे सगळे. खूप छान होते ही भाजी, नक्की करून बघा. मुलं आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील. अगदी टेस्ट त्याची खूप सुंदर लागते. असं आपण सगळं एकजीव करून घ्यायचं बघा. आणि आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून आपली कारली 1-2-3 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत. आपण याचं झाकण काढून बघूया. आपली कारली आता शिजून तयार आहेत बघा. तुम्ही बघू शकता इथे. आपण एका चमच्याच्या साहाय्याने पुन्हा त्यांना मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया बघा. बघा तुम्ही बघू शकता कारली छान अशी तयार झालेली आहेत आपली. आता या स्टेजला आपण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाकणार आहोत ती साखर. साखरेमुळे थोडासा करवटपणा इथे बॅलन्स होतो. त्यामुळे साखर ही आवर्जून टाका. तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करा तुम्ही. आणि पुन्हा आपण ही साखर यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बघा. साखर आणि कारली एकजीव करून घ्यायची. नक्की करून बघा, ही भाजी खूप छान होते. आता ही साखर मिक्स करून झाल्यानंतर 1 सेकंद थोडासा आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे ही साखर यामध्ये छान अशी विरघळून जाईल. आता मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. आपली कारली खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे. खूप छान अशी सुंदर भाजी तयार झालेली आहे आपली. नक्की मुलांना आवडेल, नक्की करून द्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा. आणि बाजूला जे बेल आयकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आता ही कारली परतल्यानंतर ह्यावर आपण कोथिंबीर भुरभुरून घेणार आहोत बघा. आणि आपली भाजी आता तयार आहे.